एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा जर राग आला, प्रचंड राग आला, तर तो काय करतो? तर तो दुसऱ्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरतो, त्याला शिवी देतो. पण ती शिवी देताना तो त्या व्यक्तीवरती शिवी देत नाही, त्या व्यक्तीला शिवी देत नाही, तो त्याच्यामध्ये त्याच्या आईवरती शिवी देतो, त्याच्या बहिणीवरती शिवी देतो. असं तो का करतो? कारण आई असेल, बहीण असेल, हा एक भावनिक विषय येतो आणि समोरच्या व्यक्तीला जर राग आणायचा असेल तर त्याची जी नस आहे, त्याला ज्या गोष्टीवरती राग येतो त्याच गोष्टीवरती बोट ठेवलं जातं आणि म्हणूनच आई बहीण यांच्यावरती शिव्या दिल्या जातात आणि या गोष्टीमुळे समोरच्याला राग येतो आणि त्याची दुखरी नस जी आहे ती नस दबली जाते. तर आज आपण चाललेलो आहोत राजस्थानमध्ये. तर राजस्थान त्या ठिकाणची राजधानी आहे जयपूर आणि या भागामध्ये मुकेश कुमार जाट आणि त्याची पत्नी सरिता देवी यांचं कुटुंब राहतं आहे. आता हे मूळचं आहे उत्तर प्रदेशमधलं, पण काही वर्षापूर्वी जयपूर शहरामध्ये आले, पोटं भरण्यासाठी आले, त्या ठिकाणी ते राहायला लागले होते. आता या मुकेशबरोबर ती त्याची आईसुद्धा आलेली आहे. आता मुकेश, त्याची आई, त्याची बायको आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत. उत्तर प्रदेशमधलं चंदोली जिल्ह्यातलं बलवा घाट या ठिकाणी राहणारी त्याची बायको आहे आणि 4 वर्षाचा यांचा मुलगासुद्धा आहे. आणि अशा पद्धतीनं आई आहे, मुलगा आहे, त्यानंतर म्हणजे पती आहे आणि पत्नी आहे, असं हे 4 जणांचं कुटुंब आहे. आणि अत्यंत आनंदी सुखी अशा पद्धतीनं पती काम करतो आहे, पत्नी घर सांभाळते आहे, आजी नातवाला सांभाळते आहे, असं सगळं वाटत होतं. आता हे म्हणजे असं सगळं चाललेलं होतं यांचं. आणि कधी ते गावाकडं जायचे, कधी इथं थांबायचे, म्हणजे गावाकडं पण सतत जाणं त्यांचं नसायचं, कारण इतक्या दूर जाणं येणं त्यापेक्षा ते कधीतरी वर्ष 2 वर्षांनी कधीतरी जायचे. आता तारीख आहे 20 नोव्हेंबर 2024, वार होता बुधवार. सकाळची वेळ होती. पती झोपेतनं उठलेला होता, पत्नी उठली होती, आई उठलेली होती आणि सगळे उठल्यानंतर आपापल्या कामाला लागले होते. लहान मुलगा मात्र झोपलेला होता. आता पती जो आहे त्यानं आवरलं आणि तो कारखान्यामध्ये कामाला निघून गेला. बराच उशीर झाला तरी इकडं मुलगा जो आहे त्याचं नाव होतं दीक्षांत. हा 4 वर्षाचा दीक्षांत अजून काय उठलेला नव्हता. त्यानंतर काही वेळानं मग आजी जी आहे ती त्या मुलाला उठवायला गेली, त्याला हलवलं, पण तो काय उठला नाही. आता सासूनं मग त्या सुनेला सांगितलं, सरिता देवीला सांगितलं, तीसुद्धा आली, तिनं पण बघितलं, मुलगा काय उठेना, तो काय हालचाल करेना आणि या दोघीही घाबरल्या आणि बेशुद्ध अवस्थेमध्येच मग त्या मुलाला जवळच्या रुग्णालयामध्ये रेनवाल उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं. आणि यावेळेस डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली, दीक्षांतचा मृत्यू झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळे हादरलेले आहेत. रात्री झोपलेला 4 वर्षाचा मुलगा अचानकपणे झोपेमध्ये मृत्युमुखी कसा काय पडतो, हा प्रश्न त्यांना पडलेला होता. आता ही माहिती पतीला समजली. पती धावत रुग्णालयामध्ये आलेला आहे. डॉक्टरांनी दीक्षांतचा मृत्यू जो आहे तो संशयास्पद आहे असं वाटलं आणि म्हणून जयपूर पोलिसांना त्यांनी कळवलेलं आहे. पोलिसांची टीमसुद्धा त्या ठिकाणी दाखल झाली, बॉडी ताब्यात घेतलेली आहे. आता सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू आहे, काही कारणाने तो मृत्यू झालेला असावा असं सगळ्यांना वाटत होतं. अशातच नेमकं कारण समजण्यासाठी पोस्टमार्टम करणं गरजेचं आहे आणि असं पोलिसांनी त्या घरच्यांना सांगितलं. आता वडील जे आहेत ते शवविच्छेदनासाठी तयार झाले होते, पण आई मात्र तिचं काळीच गलबललेलं की आता नंतर आपल्या मुलाची परत चिरफाड होणार आणि त्यामुळे तिला त्या मुलाच्या यातना सहन होईना आणि त्यामुळे ती म्हणत होती की त्याचं पोस्टमार्टम करायचं नाही. पण तरीही पोलिसांनी पोस्टमार्टम केलेलं आहे आणि धक्कादायक माहिती समोर आली. 4 वर्षाच्या दीक्षांतचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्याचा मृत्यू गळा दाबून झालेला होता. आता मात्र सगळे हादरले होते. एवढ्या छोट्याशा मुलाची हत्या कोण करेल, का करेल? आणि घरामध्ये कोण होतं? घरामध्ये आई, वडील, आजी एवढीच मंडळी होते आणि याच्यामध्ये मग बाळाचा मृत्यू गळा दाबून झाला आहे. बरं, आता बाहेरचं कोणी येऊन एवढं सगळं करेल असं वाटत नव्हतं. मग बाळाला मारलं कोणी? पहिला संशय होता त्या आईवरती, कारण ती आई पूर्ण वेळ त्या मुलाच्या बरोबरती होती आणि त्या म्हणजे संशयाच्या आधारावरती मग पोलिसांनी ती आई जी आहे सरिता देवी हिला ताब्यात घेतलं. तिच्याकडे कसून चौकशी केली आणि सरिता देवीनं सुद्धा धक्कादायक कबुली दिली होती. तिनंच तिचा मुलगा दीक्षांत याची गळा दाबून हत्या केलेली होती. प्रश्न हा होता की एकुलत्या एका मुलाची या बाईनं हत्या का केली होती? म्हणजे असं काय घडलं होतं की जन्मदात्या आईनं त्या लेकराचा जीव घेतला होता? आता याच्यामध्ये अत्यंत म्हणजे ह्याचा विचारही करू शकत नाही आपण की
अशा पद्धतीनं एखादी आई आपल्या मुलाला मारते आणि त्याचं कारण असं असू शकतं, म्हणजे डोक्याला हात मारून घ्यावा अशा पद्धतीची ही घटना, हे कारण समोर आले होतं. तर सरिता देवी जी आहे तिचं माहेर आहे वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणचं, आणि सासर माहेर तिकडलंच आहे, त्यामुळे कधीतरी त्यांचं जाणं येणं वगैरे असायचं, आणि राजस्थानमध्येच बराच काळ यांचा जात होता. या सगळ्या काळामध्ये तिला माहेरी जायचं होतं, आणि तिला माहेरी जायचं होतं, पण नवरा काय माहेरी पाठवत नव्हता. आणि एकतर म्हणजे सतत गावाकडे जायचं, त्याच्यासाठी हजारो रुपये जायला खर्च, हजारो रुपये यायला खर्च, आणि त्याच्यामुळे मग पती पत्नीमध्ये वाद व्हायचा. आता ती बायको म्हणायची, नाही मला माझ्या माहेरी जायचं, माझ्या आईला भेटायचं, भावाला भेटायचं, अमकं तमकं काय असं, आणि नवरा काय तिला पाठवत नव्हता. याच्यामुळे नवरा बायकोमधले भांडणं वाढत होते. आता नवरा बायकोमधले वाद किंवा अशा पद्धतीनं हट्ट करणं, मला माहेरला जायचं, हे सगळ्याच घरामध्ये घडतं. त्याच्यामुळे असं काही वेगळं या ठिकाणी घडत होतं असं नाही. पण ही जी बाई आहे ती बाई अत्यंत विचित्र होती, आणि तिच्या मनामध्ये तिच्या पतीबद्दल आणि सासूबद्दल प्रचंड चीड निर्माण व्हायला लागली होती, आणि राग वाढत चाललेला होता. आणि घरामध्ये मग ती छोटे वाद जरी झाले तरी मोठमोठ्याने आरडाओरडा करायची, आणि सगळं नॉर्मल होतं. पण तरीही ही अशा पद्धतीनं त्यांना आता त्रास द्यायला तिनं सुरुवात केलेली होती. पण या वादातनं ही बाई असा एवढं मोठं पाऊल उचलेल असं वाटत नव्हतं. आणि आता हिनं म्हणजे 24 तारखेला 24 नोव्हेंबर 2024च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दिवाळीनंतर पुन्हा हिला माहेरी जायचं होतं, आणि त्यावेळेस पतीनं सांगितलं जायचं नाही. त्यानंतर मग एवढ्या लहान मुलाला ते इकडं घेऊन जाणं, अन्न वगैरे या सगळ्या गोष्टी. आता या सगळ्यामध्ये मग तिला नवऱ्याचे राग येत होता, तिला सासूचा राग येत होता, आणि या नवऱ्याचं किंवा सासूचं सगळ्यात जास्त जीव कोणावरती होता, तर तो होता तिच्या मुलावरती, त्या दीक्षांतवरती. तो मुलगा सगळ्यांचा लाडका होता, तो मुलगा आजीबरोबर ते असायचा, तो मुलगा बापाबरोबर ते असायचा, आणि ही गोष्ट त्या बाईला सहन होत नव्हती. आणि त्यामुळे तिनं ठरवलं, म्हटले की आपल्या सासूला आणि आपल्या नवऱ्याला आयुष्यभराचं दुःख द्यायचं, आणि ते दुःख काय द्यायचं, तर आपण आपल्याच मुलाला मारून टाकायचं. आणि त्यामुळं तिनं अगोदर प्लॅन केला. अगोदर तिनं आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमधून आपल्या मुलाचे फोटो वगैरे डिलीट केले होते. पण हे डिलीट करताना नवऱ्याला काय असं विशेष वाटलं नाही, कदाचित काही कारण असेल किंवा वेगळा काही, पण त्याच्या डोक्यात असा काही विचार आला नाही. आणि 19 नोव्हेंबर 2024च्या रात्री सरिता देवी हिनं ते मुलाला घेतलं, आणि ती झोपली होती, आणि पती जो आहे तो कारखान्यामधून, म्हणजे त्याला यायला उशीर झाला होता, आणि सासू जी आहे ती दुसऱ्या खोलीत झोपली होती. आणि यावेळेस मग यांना धडा शिकवण्यासाठी या बाईनं त्या मुलाचा गळा आवळला आणि त्याला ठार मारलं, आणि त्याच्या अंगावरती पांघरून टाकलं, आणि ते मेलेलं मढं जे आहे ते स्वतःच्या म्हणजे कुशीमध्ये ठेवलं, आणि ती सुद्धा झोपली. आणि नंतर नवरा आला, नवऱ्यानं बघितलं तर बायको झोपली, बाळ झोपलेलं आहे, त्यामुळे नवरा पण झोपला. आणि दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली, सगळे आवरावरी झाले, आणि पती कामाला निघून गेला. आणि त्याच्यानंतर ही बाईसुद्धा उठली, आणि त्यानंतर ती पण कामाला लागली. त्यानंतर सासू उठली, सगळे कामाला लागले. आणि ज्या वेळेस बराच वेळ झाला मुलगा उठत नाही हे पाहण्यासाठी म्हणून ती सासूच्या ठिकाणी पोहोचली, आणि नंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला होता. पण लक्षात घ्या, आपल्या नवऱ्याला आणि आपल्या सासूला धडा शिकवण्यासाठी या बाईनं पोटच्या मुलाला संपवलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचे मूर्ख, बावळट, बेअक्कल, नालायक, बेशरम, ह्यांना म्हणजे शब्दच कमी आहेत, अशा पद्धतीची माणसंसुद्धा समाजामध्ये आहेत. म्हणजे एखाद्याची दुखरी नस ही पकडायची, आणि मग आपलं काय नुकसान होईल, आपलं काय वाटोळ होईल याचाही विचार करायचा नाही, अशा पद्धतीची वागणारी माणसंसुद्धा या समाजामध्ये आहेत. आता याच्याबद्दल आपण काय बोलणार, म्हणजे इथं शब्द कमी पडतात, इतकी नालायक लोक पण असू शकतात. पण याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.